एमपीएससीच्या नवीन नोटिफिकेशनमध्ये हे आलेलं आहे की आता पहिले तुमच्या OMR शीटमध्ये 4 गोल करण्याचा पर्याय होता, आता 5वा गोल त्यामध्ये ऍड केला जाणार आहे। हा 5वा गोल का केला जाणार आहे मित्रांनो, 4 ऑप्शन्स जे दिलेले असतात प्रश्नपत्रिकेमध्ये त्यामधला कुठलाही एक उत्तर वाटत नाहीये, म्हणजे तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करायचा नाहीये, तर तुम्हाला 5वा जो गोल आहे तिथं तुम्हाला मार्क करावं लागणार। हे का केलं असावं? कोणी असा विद्यार्थी असेल की त्यांनी OMR जी आहे ती कम्प्लिटली ब्लँक सबमिट केली, आपल्याला माहिती आहे की आयोग जे आहे ती आन्सर की साधारण 8 दिवसानंतर रिलीज करते, मग ह्याच्यामध्ये चीटिंग होण्याचा एक पर्याय असू शकतो की तुमची जी OMR जर ब्लँक आहे त्याच्यावरती मग आपण आन्सर की प्रमाणे तिथं गोल भरू शकतो। आता तो ऑप्शन राहणार नाही। आयोगाने काय केलेलं आहे, ट्रान्सपरन्सी वाढवलेली आहे मित्रांनो। ह्याच्यामध्ये आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे मित्रांनो की जी राज्यसेवा आहे आणि बाकीचे पण परीक्षा आहेत ते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये गेलेले आहेत। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो की तुमचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे जो प्रिलिम्सचा रिझल्ट आहे तो लवकरात लवकर लागला पाहिजे। आपण जर UPSCचं बघितलं तर साधारण 14 दिवसाच्या आत पूर्व परीक्षेचा निकाल लागतो। MPSC आहे ती 8 दिवसानंतर आन्सर की द्यायची का, त्याचं एक कारण असं म्हटलं जायचं त्या 8 दिवसाच्या आत OMR सेफली आयोगाकडे येतील, ते कम्प्युटराइज चेक होतील, मग आपण आन्सर की जर रिलीज केली तर चीटिंग होण्याचा जो चान्स आहे मधल्या प्रोसेसमध्ये तो कमी होऊ शकतो। आता तो 5वा ऑप्शन जर आपण मार्क केला त्या OMR शीट बरोबर टॅम्परिंग फसवणूक करण्याची शक्यता आता कमी झालेली आहे, त्या OMR बरोबर टॅम्परिंग करण्याची शक्यता आता राहत नाही, म्हणून आयोग आता लगेच दुसऱ्या दिवशी आन्सर की देईल अशी माझी अपेक्षा आहे। मित्रांनो हे समजून घ्या, तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करायचा नाहीये आणि तुम्ही तो 5वा ऑप्शन भरला नाही तर तुमचं 1/4 निगेटिव्ह होणार आहे। हे जर नोटिफिकेशन तुम्ही वाचलं तर मार्च 2026 पासून हे नोटिफिकेशन मध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या पुढे जे परीक्षा कंडक्ट होतील आयोगातर्फे तर त्या परीक्षा या नवीन OMR पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहेत। तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा भान ठेवा पेपरला जाताना, म्हणजे आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 31 मेला आहे त्याच्यामध्ये हा नवीन पॅटर्न असणार आहे। तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे म्हणजे तुमचे मार्क कुठेही कट होणार नाही। धन्यवाद।